नमस्कार, मी वैद्य ऐश्वर्या फाटक. काहीतरी नवीन शिकायचं म्हणून खरं तर हा कोर्स जॉईन केला होता. पण इथे आल्यानंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही लेक्चर्स जेव्हा अटेंड केली तेव्हा ती खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आणि डिटेलमध्ये झाली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गर्भसंस्कार आहे, बीजसंस्कार आहे, हे आम्ही वाचलेलं आहे थेअरीमध्ये खूप आत्तापर्यंत. पण त्याचं एक्झॅक्ट करेक्ट ॲप्लिकेशन कसं करता येईल हे पण इथे कळलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचे जे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी सेशन्स विथ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कंडक्ट केली. त्यांनी खूप चांगला एक कॉन्फिडन्स आला की आपणही हे करू शकतो आणि पॉसिबल आहे, नाही असं नाही. आणि दुसरं म्हणजे जेव्हा ऑफलाईनसाठी आम्ही आलो, हे तर कंप्लीट एक ट्रेनिंग होतं आणि त्याच्यामध्ये तर सरांचे झालेले सेशन्स आणि योगाचे झालेले सेशन्स हे अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होते. आणि ओव्हरऑल मला असं वाटतं की फक्त आपण जेव्हा गर्भसंस्कार करतो आहे किंवा बीजसंस्कार करतो आहे तर आपण फक्त त्या होणाऱ्या बाळासाठी ते संस्कार करत नाही आहोत, तर ते पूर्ण ती एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ती गर्भिणीसाठी सुद्धा तो संस्कार होतो आहे. किंवा ओव्हरऑल या सगळ्या प्रोसेसमध्ये आईची इन्व्हॉल्वमेंट खूप असते पण वडिलांची नसते तेवढी. तर तेही आई वडिलांची डे वनपासून इक्वल इन्व्हॉल्वमेंट असणं आणि डे वनपासून ती एक नाळ बाळासाठी तयार करणं, हे खूप मोठा संस्कार आहे हा. आणि हा फक्त गर्भापुरता मर्यादित नाही आहे, तर तो गर्भिणीसाठी आहे, तिच्या फॅमिलीसाठी आहे. आणि खूप चांगलं सेशन्स आहेत ही. आम्हाला हे करायला आणि उलट हेल्प करायला आमच्या आजूबाजूच्या लोकांना खूप आवडेल इथून पुढे गेल्यानंतर. थँक्यू सो मच टू जोशी सर, NIA आणि सगळे बाकी जे आम्हाला मॅम शिकवत होत्या त्या सगळ्यांचे खूप खूप आभार.